नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, शुभ सकाळ. मित्रांनो, एक नवीन इच्छा, एक नवीन आशा, एक नवीन मागणं, एक नवीन अभिलाषा, अरे मनात भरलेली हवी सदा जिंकण्याची नशा आणि फक्त एक विश्वास. अरे मित्रा, जगण्यासाठी अजून काय हवं? जगण्यासाठी अजून काय हवं या गोष्टीचे शीर्षक आहे ओझं. एकदा अकबर व बिरबल गावातून फिरत असताना अकबराची नजर मिठाचं पोतं वाहून नेणाऱ्या गाढवाकडे जाते. मग अकबर बिरबलाला प्रश्न विचारतो, हे गाढव इतके थकलेले का दिसते? त्यावर बिरबल उत्तर देतो, महाराज, गाढव याहीपेक्षा अधिक काम आनंदाने करू शकते, पण नीट बघा, आता गाढव जे काम करत आहे ना, त्याच्यावर मालकाने जबरदस्तीने काम लादलेले आहे. या जबरदस्तीने लादलेल्या कामातून त्याला काहीच आनंद मिळत नाही. हे पोतं वाहण्याचं काम त्यासाठी एक ओझं बनलं आहे. पोत्याच्या वजनाबरोबरच मानसिक ओझ्याचा भार अधिक आहे. त्यामुळे काम करताना कुठलाच आनंद उत्साह नसल्यामुळे गाढव हे अतिशय थकल्यासारखे वाटत आहे. याउलट महाराज, तिकडे बघा, ती साखरेचा दाणा वाहून नेणारी मुंगी. साखरेच्या दाण्याचे वजन आपल्या वजनापेक्षा कैक पटीने अधिक असताना अतिशय उत्साहाने, आनंदाने व चपळतेने काम करताना दिसत आहे. नक्कीच पोत्याचे वजन हे साखरेच्या दाण्यापेक्षा अधिक आहे, पण इथे तुलना आहे जबाबदारी आणि कामाची. गाढवावर पोतं वाहून नेण्याचं काम हे जबरदस्तीने लादलेलं होतं, तर मुंगीने येणाऱ्या संकटाच्या काळात जीवन आनंदाने, सुखाने जगण्यासाठी जबाबदारीने काम स्वीकारलेले होते. मुंगी काम हे जीवन जगण्यासाठी करत होती, तर गाढवाने जणू कामासाठीच जीवन समर्पित केलेले दिसत होते. मित्रांनो, आयुष्यात कुठलंही काम करताना ते आपल्यासाठी मानसिक ओझं तर बनणार नाही ना, हे जाणून घ्या. कारण कामाचे जर ओझ्यात रूपांतर झालं तर प्रगती कधीच होत नाही, पण जीवनात एक निराशा व निरुत्साहीपणा येतो. जीवन कुठंतरी थांबल्यासारखा भास होतो. जीवन आनंदाने व उत्साहाने जगायचे असेल, यश प्राप्त करायचे असेल, तर इतरांनी काम लादण्यापेक्षा स्वतः कामाची निवड करा. योग्य क्षेत्र निवडण्याचा सदैव प्रयत्न करा. संयम ठेवा. योग्य संधीच्या सतत शोधात राहा. कदाचित आपण करत असलेलं काम हे आपल्या पसंतीनुसार नसेलही, तरी त्या कामातून आनंद शोधण्याचा सदैव प्रयत्न करा. त्याला ओझं बनू देऊ नका. उत्साहाने ते काम करा. ते काम करता करता आपल्या आवडत्या क्षेत्रात नेहमी संधीची वाट शोधत राहा. नेहमी लक्षात असू द्या, उत्साह व आनंद या दोनच गोष्टी कुठल्याही क्षेत्रात यशस्वी बनवत असतात. किसी ने खूब कहा है दोस्तों, जीतूंगा मैं यह विश्वास है, जीतूंगा मैं ही यह एक अहंकार है. मेरे दोस्त, अहंकार को विश्वास से कभी बड़ा मत होने देना. अहंकार तो इंसान को अकेला बना देता है और विश्वास हर पथ पर चलने का हौसला बढ़ा देता है. मग मित्रांनो बघा विचार करून कदाचित आपण करत असलेलं काम आपल्यासाठी मानसिक ओझं तर बनलं नाही ना. ओझं बनलंच असेल तर योग्य वेळी मार्ग बदलण्याचा प्रयत्न करून तर पहा. थँक यू व्हेरी मच. डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बी सेफ. फिर मिलेंगे. स्माइल प्लीज. थैंक यू.